आता एक मोठी बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। खरं तर मोदींच्या पुण्यातील सभेवर आज पावसाचं सावट देखील होतं, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द केला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार होते आणि विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार होतं। त्यांची सभा देखील होणार होती, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हा रद्द करण्यात आला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। पावसाच्या इशाऱ्यामुळे मोदींचा हा पुणे दौरा रद्द करण्यात आला असल्याचं कळतंय। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर येणार होते। विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार होतं। त्यांची जाहीर सभा देखील होणार होती, मात्र पुण्यावर पावसाचं सावट असल्यामुळे, पावसाच्या इशाऱ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा रद्द झाला असल्याचं कळतंय। थेट जाऊयात, अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झाला असल्याचं कळतंय, नेमकं कारण काय अपडेट? जी माहिती आपल्याला मिळते, एक लक्षात घ्यायला हवी, ही माहिती अजूनही पीएमओ कडून अधिकृत करण्यात आलेली नाही। मात्र त्यांच्या सोबतच्या ज्या सबऑर्डिनेट टीम्स असतात या सगळ्यांना कळवण्यात आलेलं आहे। अधिकृतरित्या अजून प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही। मात्र त्यांच्या सोबतची माध्यमकर्मींची टीम असेल किंवा एसपीजी असेल, स्थानिक जिल्हा प्रशासन असेल, मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, या सगळ्यांना हे निरोप देण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातली आजची जी सभा आहे, ही सभा रद्द करण्यात आली आहे। काल जो पुण्यामध्ये 3 तासात 131 मिलीमीटर रेकॉर्डवर एक पाऊस झालेला होता आणि त्यानं सभास्थळाची प्रचंड मोठी वाताहत झालेली होती। त्या पार्श्वभूमीवरती नवीन सभास्थळाची शोधाशोध रात्रीत करण्यात आली। तिथे तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती। या सगळ्या एकूण प्रकारामुळे आणि त्यात आज पुण्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट जो आहे पावसाचा तो देण्यात आलाय। मुलांना, शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आणखी या दौऱ्यामध्ये गडबड होऊ नये, पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था ही सर्वोच्च महत्वाच्या ठिकाणी समजली जाते। अशा वेळी पाऊस असेल किंवा इतर नॅचरल कॅलॅमिटीज असतील किंवा अगदी सभास्थळी जाण्याचा रस्ता असेल, या सगळ्या ठिकाणी कुठेही सुरक्षेच्या दृष्टीनं अडचण यायला नको याबाबत एसपीजी फार सजग होतं। त्यामुळे त्यांची भूमिका ही रिलक्टंट होती। इतक्या पावसात किंवा नॅचरल कॅलॅमिटीचा अलर्ट असताना सुद्धा पंतप्रधानांनी तिथे यावं का किंवा तिथे गेलं पाहिजे का, या सगळ्या गोष्टी एकूण लक्षात घेतल्यानंतर हा दौरा रद्द झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। अधिकृतरित्या अजूनही प्रशासनाने याबाबतची माहिती जी आहे ती जाहीर केलेली नाही किंवा खुलासा जो आहे तो जाहीर केलेला नाही। मात्र मुख्यमंत्री कार्यालय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालय या दोन्ही ठिकाणी आणि सोबत असणारे जे माध्यमकर्मी आहेत त्यांच्या टीमला सुद्धा ही सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि पंतप्रधानांचा दौरा जो आहे तो रद्द झाल्याची माहिती कळवली गेली आहे। वैभव, या संदर्भात अधिकृतरित्या कधी माहिती देण्यात येईल आणि आता यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा पुन्हा कधी होऊ शकतो, या संदर्भात काही कल्पना? या संदर्भात अजून कुठलीही कल्पना मिळालेली नाहीये। प्रशासनाकडून अधिकृतरित्या कधी जाहीर केलं जातं याची वाट आम्ही पाहतोय। जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करायचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अजूनपर्यंत अधिकृतरित्या त्यांच्याकडून या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली नाही। काही वेळामध्ये ती देण्यात येईल असं कळतंय। 12 वाजेच्या दरम्यान एक रिव्ह्यू मीटिंग होती, त्यानंतर या संदर्भातली माहिती जाहीर केली जाईल असं समजतंय। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा रद्द करण्यात आलेला आहे।